बॅटला तर टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. अभय तर यांचा विचार केला तर नक्कीच केळवा विभागामध्ये जेव्हा स्पर्धा पार पाडली गेली होती, मागील 2-3 महिन्याच्या अगोदर जर आपण त्यांचा इतिहास पाहिला, तर आपण पाहिलं होतं केळव्या विभागामध्ये खूपच चांगली स्पर्धा पार पाडली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये टॅपचे लगातार बॅक टू बॅक 5 चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले होते आणि ती कमालीची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. नक्कीच कैलासवासी कुमार सचिनदादा स्मृती चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. वागदरी नेटवर्क च्या माध्यमातून या स्पर्धेचं पूर्णपणे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच सातपाडीच्या या प्राथमिक व माध्यमिक शाळा सातपाडी या क्रीडांगणावरती मात्र या स्पर्धेचं आयोजन रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाहूया स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळतोय कारण इथून जर पाहिलं सॉफ्ट हँडनं मात्र चेंडूला कट केलं गेलंय. सिंगलसाठी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. परंतु सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे आणि या सिंगल धावेने धावफलक जर आपण तपासून पाहिलं 3 चेंडूंचा अखेरीत खेळ समाप्त झालाय आणि या 3 चेंडूच्या अखेरीत धावसंख्या धावफलकांवरती बिनबाद 2 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. पाहूया चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निशाण आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच मॅच आपण 4 षटकांचा पाहतोय. इथून जर पाहिलं तर खूपच चांगला चेंडू होता. तेवढाच चांगला स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळालं होतं अभय यांच्या बॅटमधनं. परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. डॉट बॉलचे सांगता निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इकडून जर पाहिलं जागा बनवली स्वतःसाठी. बॅकफूटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या रिदममध्ये. परंतु बॅट आणि चेंडू यांच्यातला द्वंद्व फार महत्त्वाचा असतो. त्यांच्यातलं कनेक्शन फार महत्त्वाचं असतं आणि इथून कनेक्शन न होता बॅटवरती कनेक्शन न होता इथे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय म्हणजेच डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू, निराश, हताश मात्र हतबल झाल्यात. इथून चान्स घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून चान्स जरूर घेतलाय. इकडून प्रेशर आणि प्रेशर इथे पाहायला मिळत होतं अभय तरे यांच्या डोक्यावरती आणि इथून जर पाहिलं तर अभय तरे यांनी मोठा फटका खेळण्याचा साहस मात्र दाखवला जरूर. परंतु इथून बाद झाल्यात. बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाज इथून बाद होताना पाहायला मिळतोय. गॉन होताना पाहायला मिळतोय. अभय तरे बॅक टू द डगआउट गॉन. त्याचबरोबर दुसरा मॅच ज्या 2 संघांमध्ये आहे, जर्मन संघ आणि खारीबाव संघ. इथे आपल्याला पाहायला मिळतील 2 संघांमध्ये हा मॅच असणार आहे. तर दोन्ही संघ आपण तयार राहायचं. या दोन्ही संघाला रिक्वेस्ट असेल, की आपण जसा इनिंग ब्रेक होईल तसा इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. जर्मन संघ आणि खारीबाव संघ या दोन्ही संघाला रिपोर्टिंग करायचं आहे. 4 षटक जसे समाप्त होतील तसं आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. न्यू मॅन आपल्याला पाहायला मिळतोय निखिल. इथून जर पाहिलं निखिलची बॅटची एज पाहायला मिळते. बरंच झाला होता चेंडू बॅटला, परंतु वैभव पोहोचणार तत्पूर्वी एक धाव इथे निखिलनं मात्र कंप्लीट केली आहे. निखिल आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय संघासाठी संकटमोचन म्हणून काम करताना पाहायला मिळतील. इथून जर पाहिलं तर दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल. दोघांच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझं असेल. कारण की एन्जॉय संघाला जर पुढे एक फायटिंग स्कोरकडे वळायचं असेल, तर एक चांगली फलंदाजी 2 बॅटरकडनं मात्र फार महत्त्वाची असेल. इथून जर पाहिलं तर मयूर मेहर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून सरळ चेंडू यष्टांवरती जाऊन पोहोचतोय. फलंदाज गॉन. च्या माध्यमातून भाटपाडा क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी कुमार सचिनदादा स्मृती चषक 2025 चा हा संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. रात्रकालीन या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये तर रात्रकालीन या स्पर्धेचं आयोजन राहिलं गेलं आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये नक्कीच खूप चांगली मेहनत मात्र पणाला लावली आहे भाटपाडा संघाने आणि या स्पर्धेचं आयोजन मात्र केलं गेलंय.
आणि खूप चांगलं सपोर्ट राहिला गेला या स्पर्धेसाठी. इथून जर पाहिलं तर न्यू मॅन पाहायला मिळतोय राहुल. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल राहुल लेफ्ट हँडर फलंदाज आहे. पाहूया आक्रमण आणि त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळेल का? कारण की फार आवश्यक असणार आहे. इथून जर पाहिलं येणाऱ्या प्रत्येक बॅटरला मात्र एक जबाबदारी घ्यावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. इथून जर पाहिलं वेगानं मात्र सिंगल धाव कंप्लीट केले जाते. एक धाव रोखण्याचा प्रयत्न, फलंदाजाला धावचीतच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न, हे राहिलं गेलंय. परंतु इथून धाव कंप्लीट होते आणि या एकेरी धावेनं धावफलक 1नं फ्लाय होताना पाहायला मिळेल. धावफलक जर आपण ऑन स्क्रीन पाहिलं तर 5 धावा, 2 विकेट, 1.4 चेंडूचा खेळ खेळला झालाय. म्हणजे इथून जर पाहिलं तर निखिलला आणि त्याचबरोबर राहुलला ही जबाबदारी घ्यावी लागेल. एक फायटिंग स्कोरकडे वळायचं आहे. आणि त्याच फायटिंग स्कोरकडे एन्जॉय संघ वळेल का? आणि इथून जर पाहिलं तर मयूर मेहर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती साईडला आपण 4 क्षेत्ररक्षक पाहतोय. लेग साईडला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं कमालीचा स्ट्रोक चांगला एफर्ट लावला गेला होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परंतु चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देतोय. चेंडू निघून जातोय. बाउंडरी लाईनला क्लिअर करतोय. येतोय चौकार. शेवटचा चेंडू बाकी आहे. इथून जर पाहिलं शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूमध्ये जाऊया शेवटचा चेंडू इथे मात्र उर्वरित बाकी असेल आणि या शेवटचा चेंडूचा खेळ मात्र उर्वरित आहे. पाहूया इथून निखिल स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता निखिलच्या माध्यमातून परंतु बॅटवरती कनेक्शन होणं कठीण झालं आणि शेवटचा चेंडू मात्र जातोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा, 2 विकेटचा लॉस, 2 षटक समाप्त. ऐकू एक डीजेचा सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र पुन्हा मैदानाच्या चहूबाजूला आपल्याला पाहायला मिळेल जिथे जागा मिळेल तिथे मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. परंतु आपण आनंद घ्यायचा आहे. नक्कीच विनामूल्य मात्र आनंद घ्यायचा आहे. कुठलंही मूल्य स्वीकारलं जात नाहीये. परंतु आपण एक नक्कीच निवेदन असेल लाईटचे जे पॉल आहेत त्यांचा हात सोडायचा आहे. रोहन, आपण लाईटचा पॉलचा जो हात ठेवला गेलाय तो रोहन आपण हात काढून घ्यायचा आहे. जेणेकरून कोणताही आपण प्रेक्षक वर्ग जो आहे त्यांना निवेदन असेल आपण लाईटच्या पॉलला कुठेही हात लावू नका. आपलं ओझं मात्र लाईटच्या पॉलला देऊ नका. कारण की लाईटचा पॉल इतका मजबूत नाहीये, की तो आपला तोल सांभाळून घेईल. कारण की इथून जर लाईटच्या पॉलला थोडाही अडथळा निर्माण झाला, तर मॅचमध्ये सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि या स्पर्धेमध्ये थोडासा अडथळा निर्माण होईल. त्यासाठी प्रत्येकानं निवेदन असेल आपण लाईटच्या पॉलला हात सोडून मात्र आपल्या स्वतःच्या पायावरती, आपले स्वतःचे 2 पॉल आहेत ना त्याच्यावरती उभे राहा. जाऊया मॅचला. आपण ऑन ठेवतोय. इथून श्रेयस गोलंदाजी ट्रॅकवरती, धीरज आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगलचा प्रयत्न पाहूया. जन्मेश वेगाने आला होता चेंडूवरती, परंतु गॅदर करणं चेंडू थोडंसं कठीण चेंडू सुटला गेलाय. सिंगल धाव होते कंप्लीट. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक 10 ऑन द बोर्ड, 3 विकेट लॉस, 2.2 चा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कुठेतरी खडतर प्रवास निर्माण झालाय एन्जॉय संघासाठी. इथून खडतर प्रवासला कुठेतरी एक चांगला प्रवास निर्माण करायचा असेल, तर निखिलला मात्र या षटकामध्ये त्याचबरोबर येणाऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. इथून जर पाहिलं आक्रमण केलंय, परंतु आक्रमणामध्ये कुठेतरी चूक झाली आहे. येस, नो, वेट या 3 गोष्टीचा फार महत्त्व असतो आणि इथून या तिन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या नाही आणि धावचीतच्या स्वरूपात निखिल गॉन.
आदित्य. इथून जर पाहिलं टॅप केलं जातोय चेंडू सिंगल झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु निशाण वेगाने चेंडू वरती सरसावतोय. सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल 11 ऑन द बोर्ड. 4 विकेट लॉस. शेवटचा चेंडूचा खेळ इथे उर्वरित बाकी आहे. लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. शेवटचे 2 चेंडू आहेत क्षमस्व असेल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 बॉल रिमाइनिंग आहे. सुंदर पाहिलं धीरज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॅट वरती संपर्क तेवढं चांगलं होत नाहीये. इथून सिंगल आणि सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 12 ऑन द बोर्ड. 12 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू बाकी आहे श्रेयस. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 12 धावा स्कोर कार्ड वरती. 17 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 विकेटचं नुकसान झालंय. शेवटचे 7 चेंडूंचा खेळ इथे उर्वरित बाकी आहे. पहिल्या मॅच साठी मात्र 4 षटक दिले आहेत. त्यानंतर प्रत्येक मॅच हे 3 षटकाची राहतील याची नोंद ठेवा प्रत्येक संघाने. आणि इथून जर पाहिलं पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळते. पंच मात्र फेटाळत आहेत. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकांच्या अखेरीत धावसंख्या धावफलकांवरती पाहायला मिळाली 12 धावा. 4 विकेटच्या नुकसानामध्ये. ऐकू एक डीजेचा सुमधुर संगीत आणि एकदा इन ॲक्शन मध्ये. धन्यवाद. स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकांना निवेदन असेल आपण आलात चांगली गोष्ट आहे. आपण स्पर्धेचा भरपूर आनंद घ्या. परंतु हे पटांगण जर आपण पाहतोय शासकीय माध्यमिक आणि प्राथमिक शाळेचं पटांगण आहे. म्हणून निवेदन असेल आपण कोणताही धूम्रपान या पटांगणामध्ये करणार नाही याची नोंद ठेवा. कारण की जर कोणीही आम्हाला पाहायला मिळालं धूम्रपान करताना तर आपल्याला या पटांगणातनं मात्र बाहेर काढण्याची रिक्वेस्ट केली जाणार. प्लीज आपण कोणताही धूम्रपान करू नका. इथून जर पाहिलं तर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. धीरजने प्रयत्न करतोय धीरज. परंतु प्रयत्नाला यश प्राप्त होत नाहीये. यशाचं प्रयत्न इथे मात्र चालू आहे. परंतु यश प्राप्त कधी होईल ह्याचाच अपेक्षेत मात्र धीरज प्रयत्न करतोय. प्रयत्नाला यश मिळेल का? पाहूया पुढचा चेंडू. प्रणित मेहर इकडून आदित्य पॉईंटच्या रजमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु ताकद तेवढी लावली जाते. परंतु चेंडू हा सीमारेषेच्या लगतही जात नाहीये आणि सिंगल सिंगल धावाने धावफलक पुढे फ्लाय होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 14 धावा. म्हणून जर पाहिलं खूपच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता समोरच्या रिझममध्ये. चेंडू रोखला गेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि धावचीतच्या स्वरूपात पुन्हा एकदा फलंदाज गॉन. त्याचबरोबर इथून जर पाहिलं तर नेक्स्ट मॅचचा पुकार करतोय पुन्हा एकदा जर्मन संघ आणि खारीबाव संघ ह्या दोन्ही संघांनी रिक्वेस्ट या दोन्ही संघाला रिक्वेस्ट असेल आपण इनिंग ब्रेक जसा होईल शेवटचा चेंडू जसा टप्पा पडेल त्यानंतर लगेच आपण दोन्ही संघाचे कर्णधार पण टॉस साठी रिपोर्ट करायचा इनिंग ब्रेक मध्ये जाऊया. इथून जर पाहिला न्यूमॅन पाहायला मिळतोय यश. पाहूया पुढचा चेंडू. इकडून जर पाहिला टॅप केलाय चेंडू वरती क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु अमृतसर चुकी करतोय. चेंडूला रोखलं जरूर होतं परंतु पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे जाऊन चेंडूला रोखण्याचा प्रयत्न आणि हा चौकार पाहायला मिळतो आदित्यच्या बॅट मधनं आणि या चौकारनिशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती फ्लाय होताना पाहायला मिळेल 18 धावा. खूपच कमालीचा चौकार इथे पाहायला मिळाला आणि खूप आवश्यक होत्या ह्या धावा. आणि इथून जर पाहिलं तर पाहूया इथून लेन्थ लाईन मध्ये बदल होतोय. वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावा खर्च होत आहेत. 19 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. पाहूया पुन्हा एकदा प्रणित इथून जर पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय परंतु सिंगल धाव कंप्लीट होईल आणि इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 आणि 21 धावांचं टार्गेट मात्र सेटअप केला जातोय एन्जॉय संघाकडनं. तत्पूर्वी घेऊया आपण डीजे वाला ब्रेक आणि दोन्ही संघाला निवेदन करतोय
की आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. जर्मन संघ आणि खारीबाव संघ. थँक सो मच. तर आपण या दुसऱ्या मॅचचं आपण टॉस करतो. एका बाजूला खारीबाव संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाटपाडा समक्ष असेल जर्मन संघ पाहायला मिळतोय. दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय, चॉईस दिली जातो आणि इथे चॉईस केली जाते. खारीबाव संघ मात्र कॉलिंग करताना पाहायला मिळेल. टॉस केला जातोय आणि इथून जर पाहिलं तर टॉस मात्र विन होतोय. तर जर्मन संघ टॉस विन होतोय आणि नक्कीच जेव्हा शेवटचा षटक मार्गस्थ असेल तेव्हा आपण टॉसचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जाऊया इथून जर पाहिलं तर टोटली 24 चेंडूंचा खेळ आहे आणि या 24 चेंडूमध्ये डिफेन्स करायचे आहेत 21 धावा. आता इथून एन्जॉय संघ डिफेन्स करेल का 21 धावा? आपण मागच्या हप्त्यामध्ये स्पर्धा पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये 18 धावा डिफेन्स केल्या होत्या 24 चेंडूमध्ये. आता 21 धावा डिफेन्स करायच्या आहेत. तर इथून 21 धावा डिफेन्स केला जाईल का? तिथे समोरील संघ होता श्री गणेश संघ. इथून जर पाहिलं तर समोर संघ आहे भाटपाडा. इथून 2 बॅटर पाहायला मिळतील. एका बाजूला मयूर मेर, दुसऱ्या बाजूला श्रेयस देव. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रफुल. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा केला जातोय सिंगल धावेचा. खातं ओपन होतंय संघाचं वैयक्तिक. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाकडनं एक चांगली सुरुवात मात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि एक गोड सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. इथून जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल पुन्हा एकदा पाहायला मिळते इकडून इन टू द गॅप. जाओ लेके आओ. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेखा पार चौका. कट केला गेलाय. सॉफ्ट हँडनं मात्र सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल धाव कंप्लीट होते. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय आपण जे बॉलला हात लावलेत ते हात सोडायचे आहेत. स्वतःच्या जे पाय आहेत ना, त्या पायावरती उभे राहा आपण. ती मजबूती आपण आपल्या स्वतःच्या पायावरती द्या. त्या बॉलवरती देऊ नका. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय. पाहूया पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर स्वतःसाठी मात्र जागा बनवली होती आणि जागा बनवून पंच केलं गेलंय जरूर. सिंगल धाव कंप्लीट होईल आणि या सिंगल धावेने धावफलक पुढे फ्लाय होताना पाहायला मिळते. नक्कीच लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत घर बसल्याही सामन्याचा भरपूर आनंद घेता येईल असं मात्र प्रक्षेपण पाहायला मिळते. 7 धावा 4 चेंडूंचा खेळ तब्बल इथे कंप्लीट झालाय. बाटपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 21 रनाचा टार्गेट आहे आणि 21 धावा मात्र डिपेंड्स करायचे आहेत. प्रफुल्ल गोलंदाजी ट्रॅकवरती पाहूया श्रेयस साठी. पुढचा चेंडू इथून पाहिलं तर गुड टेक. इथून पाहिलं तर चेंडूला सरळ पाठवलाय. बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा चौका. 4 धावा.
थँक यू सो मच. वेलकम. स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आक्रमण चढवलं जात आहे गोलंदाजांवरती. कारण की इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जर आपण मंद गतीचा खेळ इथे चालू ठेवला तर नक्कीच गोलंदाज आपल्यावरती आक्रमण करू शकतात. परंतु इथून जर पहिल्या षटकावरती आपण आक्रमण बोललं तर थोडासा बॅकफूटला जाऊ शकतो संघ एन्जॉय. इथून नक्कीच 12 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. 12 धावा खर्च झाल्या म्हणजे क्वेश्चन मार्क मात्र नक्कीच एन्जॉय संघावरती उपलब्ध होईल. कारण की इथून जर पाहिलं 21 धावांचा टार्गेट आहे. त्याच्यामध्ये 12चा खर्च आणि येणारे 18 चेंडू टोटल 18 चेंडूचा खेळ आता उर्वरित बाकी राहिला आणि त्या 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 9 धावा. हे सामन्याचं इक्वेशन राहिलं गेलंय. थोडंसं स्पीडअप करा आणि स्पीडअपने मात्र मॅचला ऑन ठेवायचं आहे. जास्त वेळ घेत जाऊ नका आणि नोंद ठेवायचं प्रत्येक संघाने टीम मीटिंग ही फक्त षटक संपल्यानंतरच करत जा. टीम मीटिंग ही प्रत्येक चेंडूवरती करू नका. टीम मीटिंग ही फक्त षटक समाप्त झाल्यानंतर टीम मीटिंगसाठी आपल्याला वेळ दिला जाईल याची नोंद ठेवा. जाऊया इथून मॅचचं इक्वेशन 18 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता असणार आहे. पाहूया. इथून स्विच इट खेळलं गेलंय. सिंगलसाठी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. या सिंगल धावेने धावफलक पुढे फ्लाय होताना पाहायला मिळेल. धावफलक 13 धावा इथे पाहायला मिळत आहेत. तर इथून जर पाहिलं पाहूया मयूर आक्रमण जरूर चढवलं होतं परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखतोय. नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि त्याचबरोबर गरिबी में आटा गेला. इथून जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या जात आहेत. जिथे 1 धावा वाचवण्याचा प्रयत्न, 1 विकेट मिळवण्याचा प्रयत्न आणि धावा खर्च केल्या जात आहेत टोटल 5. म्हणजे म्हणतात ना, गरिबी में आटा गेला. इथे ऑलरेडी आपल्याकडे पॉकेट मनी कमी आहे. त्याच्यामध्ये खर्च वाढवत चाललाय. क्षेत्ररक्षक वर्ग आणि इथून जर पाहिलं तर मॅच पूर्णपणे पकड बनवली आहे. बाटपाडा संघाने आपल्या जवळ खेचला गेलाय. फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे इकडे. आगळ्या-वेगळ्या शैलीने मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय श्रेयस. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर्मन संघ तर दुसऱ्या बाजूला खारीभाऊ संघ. या 2 संघांमध्ये आपल्याला एक मॅच पाहायला मिळेल. सुंदर पाहिलं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीतच्या स्वरूपात फलंदाज मयूर बॅक टू द डगआउट गॉन. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगलसाठी चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्कात नव्हता चेंडू. सिंगल धाव कंप्लीट होते. न्यूमॅन पाहायला मिळतोय. अमृत धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 धावा. 2 धावेची आवश्यकता आहे. 20 धावा. क्षमस्व बसेल 1 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण त्याचबरोबर कॅमेराचा रोल मात्र जे निभावत आहेत कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत बंटी. नक्कीच विभूर विभागातनं मात्र बिलॉंग करणारे हे आपल्याला कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत. बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूपच चांगलं कॅमेरामॅनचं रोल मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. नक्कीच आपण इथून पाहिलं तर नो बॉलचा इशारा आणि इथून मॅच मात्र विन होते. बाटपाडा संघ अभिनंदन असेल आणि त्याचबरोबर कौतुक असेल एन्जॉय संघाचं. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच आपण वळणार आहोत. त्याचबरोबर आपण या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच घोषित करणार आहोत. त्याचबरोबर दोन्ही संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर जर्मन संघ आपण टॉस जिंकला होता. निर्णय पोचवा. क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले खारीभाऊ संघाला फलंदाजीसाठी. तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा नेक्स्ट